यापुढे तात्काळ बुकिंग रद्द केल्यास तिकिटाची 50% रक्कम आपल्याला परत मिळणार आहे। याआधी तात्काळ बुकिंगमध्ये काढलेले तिकीट रद्द केल्यास पैसे परत मिळत नव्हते। दरम्यान तात्काळ बुकिंगसाठीच्या वेळेतही रेल्वेने बदल केले। नव्या वेळेनुसार आता एसी रेल्वे तिकिटासाठी सकाळी 10 ते 11 या वेळेत बुकिंग करता येईल, तर नॉन एसी रेल्वे तिकीट बुकिंगसाठी सकाळी 11 ते दुपारी 12 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे। याशिवाय रेल्वे लवकरच तात्काळ स्पेशल ट्रेन्स देखील सुरू करणार आहे। रेल्वे रिझर्वेशनच्या वेटिंग लिस्टवर असलेल्या प्रवाशांना आता आपलं तिकीट विमानाच्या तिकिटात अपग्रेड करता येणार आहे। रेल्वेनं गो एअर बरोबर करार केला असून त्या अंतर्गत आतापर्यंत 100 तिकिटांची विक्रीही केली आहे। स्पाइस जेट बरोबर इतरही कंपन्यांशी देखील रेल्वेची याबाबत बोलणी सुरू असल्याचं IRCTCचे प्रवक्ते संदीप दत्ता यांनी पावसाळ्यात कोकण रेल्वेवर दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडताना आपण पाहतो। ते टाळण्यासाठी यंदा कोकण रेल्वेनं विशेष काळजी घेतली आहे। दरड कोसळणाऱ्या जागांवर स्टीलची जाळी बांधण्यात आलेली आहे। बोगद्यांची विशेष काळजी घेतली जाणार आहे। अनेक ठिकाणी संरक्षक भिंतीही उभारल्या गेल्या आहेत। रुळांवर पाणी साचू नये किंवा नाल्याचं पाणी रुळांवर येऊ नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे। कोकण रेल्वेच्या मार्गावर 24 तास मानवी गस्त असणार आहे। जळगावसह परिसरात काल मुसळधार पाऊस झाला। सुमारे 20 मिनिटं वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। पावसामुळे शहरातील रस्त्यांची दैना झाली। ठिकठिकाणी नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं होतं, त्यामुळे महापालिकेच्या नाले सफाईचे दावे फोल असल्याचं दिसून आलं। पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच दाणादाण उडाली। संपूर्ण उन्हाळ्यात कडक उन्हाचा फटका बसल्यानं हैराण झालेल्या नागरिकांना पावसानं सुखद दिलासा दिलाय। गंगापूर धरणात पुरेसं पाणी असतानाही नाशिककरांना संपूर्ण उन्हाळा पाणी टंचाईचा सामना करावा लागला। आता जून महिना सुरू झाला तरीही पावसाचा पत्ता नसल्यानं पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनलाय। त्यातच कुंभमेळा काळात येणाऱ्या लाखो भाविकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटणार असा सवाल उपस्थित होतोय। महापालिका आहे त्या नाशिककरांच्या पाण्याचं नियोजन करू शकत नाही, तर कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार असा सवाल उपस्थित होतोय। मेट्रो 3 साठी आवश्यक असणारी कारशेड आता आरे कॉलनीतच होणार हे आता जवळपास निश्चित झालेलं आहे। महसूल मंत्री आणि दुग्ध विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आरे जमीन MMRDAला हस्तांतरित करण्यास परवानगी दिली आहे। मुंबईत इतरत्र एवढी मोठी जागा उपलब्ध नाही असं खडसेंचं म्हणणं आहे। याविषयी मुख्यमंत्र्यांनी एक विशेष समिती नेमली आहे। या समितीनं अद्याप अहवाल दिलेला नाही, पण इतर जागांविषयीची शिफारस या समितीनं केली तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू असंही खडसेंनी झी24 तासशी बोलताना म्हटलंय। मुंबईतल्या कोस्टल रोडच्या श्रेयावरून शिवसेना भाजपमध्ये श्रेयाची लढाई सुरू असतानाच भाजपनं आपल्या मित्रपक्षाची खोडी काढलेली आहे। कोस्टल रोडचा विषय मार्गी लावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारे पोस्टर्स मुंबईत झळकले आहेत। मुंबईत भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी ही पोस्टर्स लावली आहेत, मात्र या पोस्टर्समध्ये शिवसेनेचा उल्लेखही टाळण्यात आलाय। कोस्टल रोडचं संपूर्ण श्रेय भाजपकडे घेण्याचा प्रयत्न या निमित्तानं दिसतोय। मुंबईत दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या ट्रॅफिकच्या समस्येबाबत मुंबई पोलीस, ट्रॅफिक विभाग आणि RTO हे काय करतायत? ट्रॅफिकच्या समस्येबाबत त्यांच्याकडे काय उपाययोजना आहेत असा सवाल मुंबई हायकोर्टानं विचारलाय। इतकंच नाही तर वाढती ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणा काय उपाय करणार आहे हे एका प्रेझेंटेशनच्या सहाय्यानं कोर्टासमोर मांडण्यास सांगितलेलं आहे। येत्या 2 जुलैला मुख्य न्यायाधीश मोहित शाह यांच्यासमोर संबंधित यंत्रणेला हे सादरीकरण करायचं आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली आहे, पण त्याआधीच या निवडणुकीत राजकीय कुरघोड्यांना ऊत आलेला आहे। विजयाची खात्री नसल्यानं निवडणुकीतून माघार घेण्याचे संकेत रामदास आठवले यांनी दिले आहेत, तर या निवडणुकीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये सामना रंगू लागलाय। आशिष शेलार यांनी आमच्या गटातून निवडणूक लढवावी, यांच्यासाठी आम्ही उमेदवार मागे घेऊ अशी ऑफर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली होती। तर MCAची निवडणूक शिवसेनेला पक्ष म्हणून लढवायची की क्रिकेट म्हणून असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे। केंद्र सरकारनं ऊस उत्पादकांसाठी 6,000 कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्राचे आभार मानले आहेत। या पॅकेजपैकी 1,850 कोटी रुपये 10% व्याजदरानं महाराष्ट्राच्या वाट्याला मिळणार आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। ऊसाचा FRPचा दर 2,400 रुपये प्रति टन असा मिळेल असंही त्यांनी सांगितलं। केंद्राकडून मिळणारी ही रक्कम त्या कारखान्यांना कर्ज म्हणून घ्यायची आहे, त्याला केंद्र सरकार हमी देणार आहे। केंद्राच्या या निर्णयाचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं स्वागत केलंय, मात्र काही कारखान्यांनी शक्य असताना देखील शेतकऱ्यांना FRP दिली नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टींनी केला आहे।
घरगुती एलपीजी सिलेंडर तुमच्या घरी आल्यावर तो सिलेंडर जरूर तपासून घ्या, कारण त्यातील गॅस काढून घेतला असल्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये असा प्रकार उघडकीस आलेला आहे। नागपूर पोलिसांनी सिलेंडरमधून एलपीजी गॅस चोरणाऱ्या 3 सिलेंडर डिलिव्हरी बॉयचं कारस्थान उघडं केलंय। लोखंडाच्या नळीच्या माध्यमातून हे तिघं सिलेंडरमधून गॅस चोरायचे आणि व्यावसायिक कामासाठी मिळणाऱ्या सिलेंडरमध्ये ते टाकायचे। प्रत्येक सिलेंडरमधून सुमारे 5 ते 10% गॅस चोरी ते करत असत। मुंबईतल्या माहीमच्या अल्ताफ मंजिल इमारत दुर्घटनेला आज 2 वर्ष पूर्ण झाली। मात्र या 2 वर्षांमध्ये ज्यांचं अवघं विश्व जमीनदोस्त झालं त्या 16 कुटुंबांच्या आयुष्यात कोणताच फरक पडलेला नाही। या दुर्घटनेत 11 जणांचा बळी गेला होता। पुनर्वसन आणि इमारत पुनर्बांधणीच्या कामात तसेच तपासाबाबत महापालिका आणि सरकारनं दाखवलेल्या अनास्थेबद्दल तिथले नागरिक नाराज आहेत। कोसळलेला स्लॅब, पिलरला गेलेले तडे, इमारतीला ठिकठिकाणी पडलेला भेगा, तुटलेल्या खिडक्या, घुशीने भुसभुशीत केलेला इमारतीचा पाया, ही अवस्था ही वरळी दूध डेअरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीची। इथे राहणारे कर्मचारी आणि त्यांची कुटुंब सध्या जीव मुठीत धरून जगत आहेत। पावसाळा तोंडावर आलाय, त्यामुळे त्यांच्या काळजीत अजूनच आता भर पडली आहे। प्रशासनानं या इमारतींना धोकादायक ठरवलंय, पण कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्था मात्र दिलेली नाही। वसई विरार महानगरपालिका निवडणुकांसाठी शिवसेना भाजप युती आपला वचननामा प्रसिद्ध केलेला आहे। शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत हा वचननामा प्रसिद्ध झाला आहे। वसईमधील भ्रष्टाचार आणि वटळ हुकुमशाही मोडून काढून विकास साधू असा विश्वास यावेळी सेना नेत्यांनी व्यक्त केला। भाजपचे खासदार कपिल पाटील, शिवसेना नेते अनंत तरे आणि माजी आमदार हेमेंद्र मेहता हे देखील यावेळी उपस्थित होते। 14 जून रोजी होणाऱ्या या महापालिका निवडणुकीत शिवसेना 78 तर भाजप 21 जागांवर लढणार आहे। तर रामदास आठवलेंच्या आरपीआयनं बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिलाय। एखादा धनदांडगा बिल्डर पकडायचा, त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखल करायचे, असाच प्रकार पुण्यातल्या साकणमधील एक उद्योजक राजेंद्र घनवट यांच्या बाबतीत झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात पोलिसांना अधिकार नसताना ही तक्रार दाखल केली। त्यातूनच राजेंद्र घनवटला अटक झाली आणि आता या तक्रारीवर मुख्यमंत्र्यांनीही सीआयडी चौकशीचे आदेश दिले। लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने केलेल्या कारवाईत काल 2 बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आलंय। खोपोली नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी भास्कर सूर्यवंशीला तब्बल 2.5 लाखांची लाच घेताना पकडलाय। तर इकडे मुंबईच्या बोरिवली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकाला 20,000ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। प्रशांत जयसिंग असे या पोलीस निरीक्षकाचं नाव आहे। इंदापूरमध्ये 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना दाखले मिळवण्यात अडचणी येत आहेत। इंदापूरचे नायब तहसीलदार सेवानिवृत्त झाले आहेत, तर तहसीलदार संजय पवार यांची बदली झाली आहे। त्यामुळे इथला अतिरिक्त चार्ज बारामतीच्या तहसीलदारांकडे देण्यात आल्यानं दाखले मिळाल्यास विलंब होतोय। विद्यार्थ्यांना दाखले मिळाल्यास विलंब झाल्यानं मार्क्स मिळूनही विना अनुदानित जागेवर प्रवेश घ्यावे लागत आहेत। पवईची आग विझवताना पीपीई म्हणजेच पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स न वापरल्यानं अग्निशमन दलाच्या 40 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। काळबादेवी आग दुर्घटनेनंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला पीपीई वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे। 5 वर्षांपूर्वी निकृष्ट दर्जामुळे वादात सापडलेले आणि सोयीचे नसल्यामुळे अग्निशमन कर्मचारी हे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स म्हणजेच पीपीई संच वापरत नाहीत। संत नामदेवांची पंजाबातील कर्मभूमी घुमान इथे यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं। या संमेलनाच्या यशस्वी आयोजनात बादल यांनी सिंहाचा वाटा उचलला। तसंच पंजाबला दहशतवादाच्या आगीतून बाहेर काढण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। या कार्याचा गौरव म्हणून पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत नामदेव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला मनसे प्रमुख राज ठाकरे यांची देखील विशेष उपस्थिती होती। मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रकार प्रणाली हरपुडे यांनी साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरलंय। स्त्रीचं भावविश्व, तिची ताकद, तिची प्रगती याला केंद्रबिंदू मानून ही चित्र रेखाटण्यात आली आहे। इमोशन्स नावानं भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनात स्त्रीच्या भावभावनांचं प्रतिबिंब तर दिसतंच, शिवाय याच ठिकाणी भरवण्यात आलेल्या दिनेश माने यांच्या चित्रांमधून मानवी आयुष्यातील सुखदुःखाचा मिलाप नजरेस येतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।